लोकसभेत यांचे 9 खासदार निवडून आले. विधानसभेत सुद्धा 9च्या वर एकही आमदार निवडून आला नाही पाहिजे. या आरएसएस भाजपच्या मनोवृत्तीच्या आणि विचारसरणीच्या समोर जर या देशातल्या प्रत्येक दुकानात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात, प्रत्येक घरात, प्रत्येक वर्गात, प्रत्येक शाळेत, प्रत्येक शेतात फक्त एक सत्य उभं राहिलं ना, हे ढुंगणाला पाय लावून पळून जाते. उदगीरच्या ऐतिहासिक शहरात आणि सुरुवातीला जसं सांगितलं की हे विद्रोहाचं शहर आहे आणि हे प्रेम करणाऱ्यांचंही शहर आहे. मुळामध्ये हा आहे की मानवतेवरती प्रेम करणारेच विद्रोह करतात. त्यामुळे प्रेमच ती शक्ती देते विद्रोह करण्याची. आणि म्हणून स्वाभाविकपणे कदाचित उदगीर हे विद्रोही शहर म्हणून उल्लेख केला जातो. तर इथं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेल्या ज्यांनी मला लातूरला आम्ही गेल्या महिन्यात भेटलो तेव्हाच त्यांनी निमंत्रण दिलं होतं, त्या आदरणीय डॉक्टर अर्जुन कादरीजी, प्रयास संस्थेचे अमर राजूरकर, अहमदभाई, उपस्थित सर्वच मंचावरचे मान्यवर आणि इथं जमलेल्या सर्व बायोलॉजिकल बंधू आणि भगिनींनी. आपण आता बायोलॉजिकल आहोत हे सांगायची वेळ आली आहे, कारण की एक माणूस खुशाल सांगतो की तो नॉन बायोलॉजिकल आहे आणि नॉन बायोलॉजिकलला दुःख नाही होत, नॉन बायोलॉजिकलला वेदना नसतात, नॉन बायोलॉजिकलला आनंद होत नाही, त्याला वेदना सहन करायला लागत नाही, त्याला संघर्ष करावा लागत नाही, त्याला काही भावनाच नसतात, त्याला छाती असते पण हृदय नसतं. आणि हे सगळं आपल्या बायोलॉजिकल लोकांच्या वाट्याला आहे. म्हणून मुद्दाम मी हा उल्लेख केला की जमलेल्या सर्व बायोलॉजिकल बंधू भगिनींनो, आता आज मगाशी म्हणजे प्रस्तावनेमध्ये सुद्धा राजूरकरांनी जसं सांगितलं, आज आपण खरोखर सर्वजण एका निर्णायक अवस्थेमध्ये टप्प्यावरती आलेलो आहोत. आणि विशेषतः अशी वेळ आहे की ज्या वेळेला आधीच्या सर्व सत्ताधीशांना नाकारणारे, त्यांच्यातले सतत अवगुण दुर्गुण काही ना काहीतरी खोटं नाटक करत त्यांना बदनाम करत राहणारे गेली 10 वर्ष या देशामध्ये सत्तेवर आहेत. आणि 2014च्या लोकसभा निवडणुका ज्या वेळेला होणार होत्या त्यावेळेला मी 2014च्या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे त्याच्या आधीचे जवळजवळ 4-5 महिने गुजरातमध्ये राहून नरेंद्र मोदींच्या गुजरातमधल्या मुख्यमंत्री म्हणून केलेल्या 1,80,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्यांवर, भ्रष्टाचारावर एक खूप मोठी इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी द वीक मॅगझिन मध्ये केली होती. आणि मास्क ऑफ द मेस्कॉट सिक्रेट्स ऑफ द एम्पायर असं त्याचं टायटल होतं, ज्याच्यामध्ये गुजरातमधले बरेच घोटाळ्यांबद्दल पुराव्यांसकट ती संपूर्ण बातमी केलेली होती. आणि मुंबईला प्रेस क्लबमध्ये, म्हणजे आपल्याला माहित असेल कदाचित, पण मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये रोज सर्व संपादक, सर्व पत्रकार हे एकत्र जमतात, अनेक गोष्टींवर सुद्धा चर्चा होते. आणि या माझ्या स्टोरीवरती विशेषतः असं झालं होतं की सीताराम येचुरींनी हिंदुस्तान टाइम्समध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं आणि त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की गुजरात मॉडेलचं खरं रूप कोणाला बघायचं असेल तर निरंजनची ही द वीक मधली स्टोरी वाचा. आणि सर्व पत्रकार, संपादक मुंबईमधले, त्या टीव्ही चॅनल्सचे, पेपरचे, साप्ताहिकांचे सर्वच हे माझी चेष्टा करत होते की सर्व माध्यमांनी याची पालखी उचललेली असताना तू एकटाच काय त्याच्या विरोधामध्ये बातम्या करत होता, बातमी करायला गेलास. ती म्हटलं माहित नाही मला, पण कदाचित लोकांना खरं कळालं पाहिजे आणि हा जो काही भ्रम गुजरात मॉडेलचा निर्माण केला जातोय तो पडदा उघडला पाहिजे म्हणून म्हटलं मी हे केलं. आणि मग निकालाचा दिवस आला. निकालाच्या दिवशी आम्ही सर्व तिथंच प्रेस क्लबमध्ये बघून मोठ्या स्क्रीनवर सगळे निकाल पाहत होतो. पुन्हा सर्वजण चेष्टा मस्करी करायला लागलेले होते. आणि माझ्या सुदैवाने मला असं कधी निराश होणं किंवा डिप्रेशनमध्ये जाणं वगैरे असले प्रकार होत नाही. तर मी तिथून उठून माझे एक मित्र आहेत, सायकोलॉजीचे प्रोफेसर आहेत ते मुंबई विद्यापीठात, तर त्याच्याकडे गेलो आणि मी त्याला म्हटलं की मला या निवडणुकांच्या निकालाचं मानसशास्त्रीय विश्लेषण सांग की लोकांनी या मूर्खाला का निवडलं. आणि तो मला असं म्हटला
की असं आहे, आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात आणलेले मुद्दे हे पीस, प्रॉस्पेरिटी, प्रोग्रेस, डेमोक्रेसी, ट्रूथ, नॉन व्हायलन्स, नॅशनल इंटिग्रिटी या पद्धतीचे मुद्दे होते. आणि हे सर्व मुद्दे हे फेमिनिन व्हॅल्यूज आहेत. यात स्त्रीत्वाचं मूल्य आहे. म्हणजे शांतता असेल, अहिंसा असेल, प्रगती असेल, न्याय असेल, समानता असेल, लोकशाही असेल, या सर्व मूल्यांमध्ये स्त्रीत्वाची मूल्य आहे. आणि स्त्रीत्वाची मूल्य ही कधीही पराभूत करता येऊ शकत नाही. त्यांना बदनाम करावं लागतं. आणि मग या मूल्यांना डिस्क्रेडिट करण्यासाठी 2014च्या निवडणुकांच्या आधी 1 वर्ष 1.5 वर्ष मोहीम चालली, ती इंडिया अगेन्स्ट करप्शनची, ज्याच्यामध्ये या सर्व मूल्यांना बदनाम केलं गेलं. आणि आपल्याला आठवत असेल ते मनमोहन सिंगांना मौनी बाबा वगैरे वगैरे काय काय बोललं जात होतं. सोनिया गांधींबद्दल जर्सी गाय आहे, नंतर सुनंदा पुष्कर बद्दल 55 करोड की गर्लफ्रेंड वगैरे, अत्यंत खालच्या स्तराला जाऊन या सगळ्या मूल्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या वेळेला ही सर्व मूल्य बदनाम झाली त्यावेळेला त्याच्या समोर एक मस्क्युलिन इमेज, पुरुषत्वाची प्रतिमा ही प्रोजेक्ट करण्यात आली, जी सांगायला लागली की 56 इंच का सीना, लाल आंख दिखाएंगे, 1 के बदले 10 सिर काट के लाएंगे, 100 दिन में काला धन लाएंगे वगैरे सगळं तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे आपण ते भोगतोय गेली 10 वर्ष. आणि म्हणजे ते इतकं भोगतोय की त्या चीनला लाल आंख दिखाएंगे असं जो बोलणारा माणूस होता, तो चीन या 2 शब्दांना एवढा घाबरायला लागलाय की तो गेली काही वर्ष सचिन, कोचीन, प्राचीन, अर्वाचीन हे शब्द पण बोलत नाही. पण त्याच्यात चीन येईल, त्याच्यावरून चीननी तेवढे आपल्यावर येईल. इतकं पुचाट आहे व्यक्तिगत. आणि मग ही ज्या वेळेला पराभूत केली गेली, ही सर्व मूल्यांना पराभूत केलं गेलं, त्यावेळेला आता आपल्याकडे काय पर्याय राहतो, तर आता आपल्याकडे पुन्हा तोच पर्याय राहतो की सातत्याने याच मूल्यांचा अत्यंत निग्रहाने आग्रह धरायचा. एक वेळ अशी येते, कारण ही जी मूल्य आहेत ही शाश्वत मूल्य आहेत. आपण शाश्वत मूल्य कशाला म्हणतो की जगातल्या कोणत्याही देशात जा, तो कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, कुठल्याही पंथाचा असेल, कुठल्याही रंगाचा असेल, कुठलीही भाषा बोलणारा असेल, त्या सर्व लोकांना शांतता हवी असते, त्यांना लोकशाही हवी असते, त्यांना स्वातंत्र्य हवं असतं, त्यांना प्रगती हवी असते, त्यांना अहिंसा हवी असते. त्या सर्वांना ही मूल्य हवी असतात. त्यामुळे ही शाश्वत मूल्य आहेत. ही जग पूर्णतः कधीही नाकारू शकत नाही. पुन्हा पुन्हा जगाला याच वाटेकडे वळावं लागतं. पहिल्या महायुद्धानंतर सुद्धा वळावं लागलं, दुसऱ्या महायुद्धानंतर सुद्धा वळावं लागलं, हिटलर नंतर सुद्धा वळावं लागलं, मोदी नंतर सुद्धा वळावंच लागेल याच मूल्यांकडे, कारण ही शाश्वत मूल्य आहेत. त्यामुळे याचा आग्रह लोक धरणार, तर याचा सातत्याने आग्रह धरला पाहिजे. ही गोष्ट याच्यामधला मूळ अर्थ आहे. आणि त्यावेळेला मनाशी हे एक खुणगाट बांधल्यासारखी केली होती की आता काय करायचं. आणि मग एकदा मी घरामध्येच त्याच महिन्यामध्ये मे महिन्यात, मे 2014, माझ्या आजोबांची डायरी पाहत होतो. माझ्या आजोबांचा जन्म 1882चा आणि त्यांचं निधन झालं 1986 झाले. 104 वर्षाचे असतात, स्वातंत्र्य सैनिक होते. आणि ते डायरी लिहायचे. तर त्यांची डायरी वाचत होतो. त्या डायरीमध्ये एक दिवशी एक पान मला वाचायला आलं की साऊथ आफ्रिकेहून परतल्यानंतर आज महात्मा गांधी पहिल्यांदा नाशिकला आले. तर माझ्या मनात कुतूहल आलं की हे गांधीजी साऊथ आफ्रिकेहून कधी परत आले. म्हणून मी ती तारीख शोधली. तर ती 9 जानेवारी 1915ला गांधीजी साऊथ आफ्रिकेहून भारतात परत आले. मग मला असं वाटलं की गांधीजींच्या खुन्याची विचारसरणी सांगणारा पक्ष हा सत्तेमध्ये आला असताना 9 जानेवारी 2015ला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. आणि गांधीजी भारतात आल्यानंतर ते भारतभर रेल्वेने फिरले आणि ती भारतामध्ये केलेली पहिली यात्रा, जी या देशातल्या नागरिकांचं दुःख समजून घेण्यासाठी, या नागरिकांचे, या देशातल्या लोकांचे प्रश्न समस्या समजून घ्यायला, ते कोणत्या मुद्द्यांवर एकत्र येतात, कुठल्या मुद्द्यांवर त्यांच्यात फूट पडू शकते, या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी, समजून घेण्यासाठी भारतभर केलेली ती पहिली यात्रा. त्यानंतर अनेक यात्रा झाल्या, रथाच्या नावाखाली झाल्या, वेगवेगळ्या नावाखाली झाल्या.
त्या सर्व यात्रा या देशामध्ये फूट पाडण्यासाठी झाल्या. त्यानंतर एक यात्रा आता 1.5-2 वर्षापूर्वी झाली, भारत जोडो, जी पुन्हा एकदा भारताला समजून घेण्यासाठी झाली. तर ही पहिली यात्रा, आणि त्यावेळेला 2014 साली तर ती एकमेव यात्रा होती. आज 2024ला आपण असं म्हणू शकतो की दुसरी पण एक निघाली. तर 2014ला ज्यावेळेला हे माझ्या लक्षात आलं, त्यावेळेला मला असं वाटलं की आपण सुद्धा याच मार्गाने भारतभर ट्रेननी फिरू, आणि तसंच फिरू जनरल क्लास कंपार्टमेंटनी. आता थर्ड क्लास नाही म्हणतायत त्याला, म्हणजे तो असतो थर्ड क्लास पेक्षा वाईट, पण जनरल क्लास कंपार्टमेंट असं त्याला म्हणतात. तर जनरल क्लास कंपार्टमेंटनी ज्या मार्गाने गांधीजी फिरले त्याच मार्गाने आपण भारतात फिरायचं. आणि शोधपत्रकारिता ही फक्त राजकारण किंवा गुन्हेगारी यापुरती नाही, तर शोधपत्रकारिता ही कल्चर टू ऍग्रिकल्चर आहे. त्यामुळे यात हे शोधायचं की 100 वर्षानंतरचा भारत गांधींबद्दल काय विचार करतो, 100 वर्षानंतरचा भारत या शाश्वत मूल्यांबद्दल काय विचार करतो. आणि ज्यावेळेला तो प्रवास सुरू केला, मी भारतभर 17,432 किलोमीटर जनरल क्लास कंपार्टमेंटनी फिरलो. आणि त्यात एक टप्पा असा होता की ज्यात मी वाराणसीहून पटण्याला चाललो होतो, आणि सकाळी 6-6:30 वाजता मुघल सराय स्टेशनवरती ट्रेन थांबली. तर मुघल सराय स्टेशन म्हणजे कुठलं, ज्याला आता नरेंद्र मोदींनी दीनदयाल उपाध्याय स्टेशन असं नाव दिलंय. कारण दीनदयाल उपाध्याय या जनसंघाच्या आणि संघाच्या एका नेत्याचा खून त्या रेल्वे स्टेशनला झाला. तर दीनदयाल उपाध्यायांचा खून झाल्यानंतर RSSनी आणि जनसंघाने एक सत्यशोधन समिती नेमली, फॅक्ट फाइंडिंग कमिटी. आणि त्यांचा आरोप असा होता की सरकार याचा तपास करणार नाही या खुनाचा, म्हणून आम्ही आमची सत्यशोधन समिती नेमतोय. आणि जनसंघाच्या संस्थापक अध्यक्षांपैकी एक बलराज मधोक यांना त्या सत्यशोधन समितीचं, फॅक्ट फाइंडिंग कमिटीचं त्यांना अध्यक्ष बनवलं. मग बलराज मधोक आणि संपूर्ण सत्यशोधन समिती त्या वाराणसी पासून पटण्यापर्यंतच्या परिसरात, मुघल सराय स्टेशनच्या परिसरामध्ये सगळीकडे 3-4 महिने फिरले, हजारो लोकांना भेटले, हजारो लोकांच्या साक्षी नोंदवल्या. आणि त्यानंतर बलराज मधोकांनी एक अहवाल दिला या सत्यशोधन समितीचा. आणि त्या अहवालात त्यांनी असं म्हटलं की दीनदयाल उपाध्याय यांचा खून अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस आणि नानाजी देशमुख या 3 जणांनी केला. हे त्यांच्याच नेमलेल्या सत्यशोधन समितीने म्हटलं. मोदींनी काय केलं, ज्याचा खून झाला त्याचं नाव दिलं रेल्वे स्टेशनला, आणि ज्यांनी खून केला त्यातल्या 2 जणांना दिलं भारतरत्न, वाजपेयी आणि नानासाहेब देशमुख. आता ही तऱ्हाच त्यांची तशी आहे ना. तर त्या मुघल सराय स्टेशनला 6:30च्या आसपास सकाळी ट्रेन थांबली, आणि कॉलेजला जाणारे 8-10 मुलं त्या डब्यामध्ये चढले. आणि मी असं दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये खाली जमिनीवर, म्हणजे ट्रेनच्या फरशीवर खाली बसलो होतो, कारण खचाखच गर्दी होती. आणि त्या गर्दीमध्ये मी बसलेलो असताना त्यांचा त्या दरवाजाच्या जवळ गोंधळ चालू होता. आता कॉलेजमधली मुलं त्यांच्यात काहीतरी मस्ती मजाक चाललेला होता. तर मी असं तिरकं झालो, मी त्यांचे फोटो काढायला लागलो. फोटो काढायला लागल्याबरोबर त्यांनी माझ्याकडे पाहिलं, म्हणे की हे क्या कर रहा है. म्हटलं तस्वीर ले रहा हूं. क्यों ले रहा है. म्हटलं पत्रकार हूं. तर पत्रकार हूं म्हटल्यानंतर ते असे वरती लोंबकळत त्यातले 5-6 जण माझ्यापर्यंत आले, आणि मला म्हणे की कौन सी पत्रिका में काम करते हो. तर म्हटलं द वीक मॅगझिन में. अच्छा वो मल्याळम मनोरमा ग्रुप का. तर मला इतका धक्का बसला की या मुलांना माहितीये की द वीक मॅगझिन कुठल्या ग्रुपचं आहे. म्हटलं हा आप जानते हो. हाँ बिल्कुल 130 साल पुराना ग्रुप है. तो म्हटलं वाह क्या बात है. मग म्हणे की ऐसे क्यों घूम रहे हो. तो मतलब वो गांधी जी 1915 में उन्होंने सफर किया था, तो अभी जनवरी 2015 में उसको 100 साल होंगे, तो इसलिए मैं घूम रहा हूं उसी रूट पर. तर त्यांच्यातला एक मुलगा मला म्हटला की चंपारण गए थे. तर दुसऱ्या मुलाने त्या मुलाला थांबवलं आणि म्हटलं की अरे क्या बात कर रहे हैं, चंपारण 1916-17 की बात है, ये 1915 की बात कर रहे हैं. 1915 में गांधी जी रामकृष्ण मिशन गए थे पटना में. तो मला दुसरा धक्का बसला की या मुलांना 1915ला गांधीजी कुठे गेले माहितीये, 16-17ला काय केलं हेही त्यांना माहितीये. तर मी एकदम म्हणजे मला खूप आनंदाने आश्चर्यचकित झालो. आणि मी त्यांना म्हटलं की अरे आप पढ़ नहीं रहे हो, आप बहुत अच्छी तरह से पढ़ रहे हो.
तो मुलगा मला म्हटला की बाबूजी एक बात मत भूलिएगा, आप उस प्रांत के बच्चों के साथ बात कर रहे हो जहां विश्व का पहिला विश्वविद्यापीठ था. आणि मला इतका आनंद वाटला की या मुलांना त्यांच्या त्या बिहारमधल्या नालंदा विद्यापीठाच्या शिक्षणाच्या परंपरेबद्दल एवढा अभिमान आहे की त्यांना असं वाटतं की आपण शिक्षण घ्यायचं तर चांगलंच शिक्षण घ्यायचं. आपण थातूर मातूर परीक्षा देण्यापुरतं शिकायचं नाही, आपण चांगल्याच पद्धतीने शिकायचं. अत्यंत आनंद मला झाला त्या गोष्टीचा. मग आम्ही गप्पा मारायला लागलो. ते माझ्याबरोबर गांधी, नेहरू, गांधी जिना, गांधी पटेल, गांधी सावरकर असं सगळे गप्पा मारायला लागलो. आणि एका ठिकाणी एक मिथुन सिंग नावाचा मुलगा होता. तो मुलगा मला म्हणजे तो सकाळी कॉलेजला जायचा, कॉलेज संपल्यानंतर दिवसभर गवंड्याचं काम करायचा. तर तो मुलगा मला म्हटला की बाबूजी गांधीजी मर गए ऐसा मत बोलो, गांधीजी जिंदा है. आणि ही म्हणजे जून जुलै 2014ची गोष्ट. तर मी त्याला म्हटलं की तुम ऐसा क्यों सोचते हो कि गांधी जिंदा है. तो म्हणे देखिए गांधी जी के हत्यारे के प्रशंसक तो पहले भी थे, आज तो सत्ता में आए हैं, लेकिन फिर भी इन 65-70 सालों में उन प्रशंसकों में से किसी की भी हिम्मत नहीं हुई कि अपने बच्चे का नाम नथुराम रखे. और जब तक ये शर्म और हया जिंदा है तब तक इस देश में गांधी जिंदा है. इस दिन बेशर्म होकर अपने बच्चे का नाम नथुराम रखेंगे तब हम सोचेंगे कि शायद इस घर में गांधी जी की मौत हो गई. लेकिन इस देश की एक परंपरा भी है कि इस देश में बच्चों के नाम कंस, दुर्योधन और नथुराम नहीं रखे जाते. आणि ते तो मुलगा मला सांगत होता आणि ते असं माझ्या अंगावर धाडकन आदळल्यासारखं झालं की हा मुलगा एका अत्यंत गरीब कुटुंबातला, जो सकाळी कॉलेजला जातो, दिवसभर गवंड्याचं काम करतो, त्याच्याकडे ना स्मार्टफोन आहे, ना वायफाय आहे, ना कुठल्या मॉडर्न लायब्ररीची मेंबरशिप आहे. हा त्याचा ओरिजिनल विचार आहे, ओरिजिनल थॉट. त्यांनी स्वतः जे काही चिंतन केलेलं आहे. म्हणून मगाशी मी जे म्हटलं की चांगलं शिकणं म्हणजे काय, तर तो जे शिकत होता त्याचा तो विचारही करत होता. आणि असं जर असेल तर 100% या देशामधून हा हुकुमशहा सुद्धा आपण हाकलू शकतो. फक्त या पिढीमध्ये आपल्याला गुंतवणूक करायला लागेल. आपला वेळ, आपल्याकडे असलेली माहिती, आपल्याकडे असलेले रिसोर्सेस जे काही आहे, अगदी प्राण सुद्धा या जनरेशनमध्ये गुंतवावा लागेल, त्यांच्यात इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. ती जर आपण करू शकलो तर 100% हा देश कुठल्याही संकटातून वाचवता येऊ शकेल. आणि ही सर्व ती यात्रा झाली. योगायोगाने ती जी बातमी होती म्हणजे द वीक मॅगझिनचा, तो त्यांच्या इतिहासातला एकमेव अंक असा की 72च्या 72 पानं एकच स्टोरी ही इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा नावानी. आणि त्याचा शेवटचा पॅरेग्राफ काय होता एवढंच मी तुम्हाला सांगतो. त्याचा शेवटचा पॅरेग्राफ असा होता की लोकसभेमध्ये बहुमत मिळवल्यानंतर आणि शपथविधी झाल्यानंतर नरेंद्र मोदी आणि त्यांचे सर्व मंत्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये महात्मा गांधींच्या तस्बिरीच्या एक्झॅक्ट समोर सावरकरांची तस्वीर लावलेली. तर हे सर्व मंत्रिमंडळ संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांच्या तस्बिरीसमोर आदरांजली व्हायला आले. त्यावेळेला त्या सर्वांना गांधीजींच्या तस्बिरीकडे पाठ फिरवावी लागली होती. आणि हेच या देशातलं राजकीय वास्तव आहे की गांधी स्वीकारायचे असेल तर सावरकरांच्या विचारसरणीकडे पूर्ण पाठ फिरवावी लागेल. एका वेळी दोन्ही विचारसरणींकडे पाहणं हे फक्त दुतोंड्या माणसाला दिसू शकतं, हे अदरवाईज शक्य नाही. हा याचा शेवटचा पॅरेग्राफ होता. आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी मी सावरकरांवरती मोठी इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी केली की त्यांना भारतरत्न द्यावं की नाही. आणि अ लॅम्ब लायनाइज्ड नावाने ती पब्लिश पण झाली, जिचं मराठी आता म्हणजे त्याच्यावरती मी पुस्तकही लिहिलंय, ते बरंच मोठं झालंय, 980 पानांचं. त्याचा मराठी अनुवाद पण होतोय. एक शेळी जिला सिंह बनवून लोकांसमोर दाखवलं गेलं. तर हे चाललेलं होतं. आणि मग ज्या वेळेला या सगळ्या विचारधारेच्या, कारण असं आहे माझ्या आधीच्या काळामध्ये, त्या आधीच्या काळामध्ये 2014च्या आधीच्या काळात या विचारसरणीचा तेवढ्या बारकाईने अभ्यास करण्याची वेळ आलेली नव्हती. आणि मग नंतर ज्या वेळेला हे आलं समोर त्यावेळेला स्वाभाविकपणे तो केला. कारण असे आपल्या
प्रतिस्पर्ध्याची आपल्याला संपूर्ण अभ्यास असला पाहिजे, माहिती असली पाहिजे, त्याची काय पावलं असू शकतात. आणि आज मी त्यांना प्रेडिक्टेबल फूल्स म्हणतो, की तुम्ही प्रेडिक्ट करू शकता इतके ते मूर्ख आहेत. आणि तसाच फॅशिझम असतो आणि एक्झॅक्टली तो तसा आहे. ते कसं हे तर आपण बोलूच. आणि मग हे ज्या वेळेला केलं, ही सावरकरांची वरची पण स्टोरी ज्या वेळेला केली त्यावेळेला या फॅशिझमचा जास्त डीप अभ्यास करायला सुरुवात केली होती. आणि मग लक्षात आलं की या देशात टप्प्याटप्प्याने विष कसं पसरवलं गेलं हे आपण खरंच ओळखलं पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, लोकसभा निवडणुकांच्या आधी जानेवारी महिन्यामध्ये ते काय अक्षदा वाटप प्रकार करत होते, अक्षदा वाटप. आणि टेम्पो बिम्पो लावलेला, सजवलेला, रामाचे फोटो बिटो, त्याच्यावरती बोर्ड लावलेला, गाणी बिणी वाजवत बिल्डिंग टू बिल्डिंग फिरत होते. तर नाशिकला मी राहतो, आमच्याही बिल्डिंग कसे आले खालती. तुम्ही खाली गेलो, आमचं फाटकाचं म्हणजे लावून घेतलं, कडी लावून घेतली. तर आमच्या इमारतीमध्ये बरेच भक्त राहतात, तर ते आले खालती. ते म्हणे की यांना का बरं अडवलं. तर म्हटलं हे बोर्डवर काय लिहिलंय. तर म्हणे अक्षदा. म्हटलं हे काय असतं. तर म्हणे हे तांदूळ. म्हटलं तांदूळाला अक्षता म्हणतात, हे अक्षदा लिहिलंय. तर म्हणे मग. म्हटलं हे जे लिहिलंय ते घेऊन या, अक्षदा. अक्षता याला असतं म्हणतात. म्हणजे ज्यांना अक्षदा आणि अक्षता याच्यातलाही फरक कळत नाही ते मला धर्म शिकवायला येणार. मग त्यांना काही समजेल आता काय करायचं. मग म्हणे ते झेंडे आणले होते. म्हणे हे झेंडे घ्या, तुमच्या बिल्डिंगमध्ये ज्यांना लावायचे असतील त्यांना लावायला द्या. म्हटलं कुठले झेंडे आहेत हे. म्हणे भगवे. तर म्हटलं कोणाचे. तर म्हणे रामाचे. म्हटलं मग रावणाचा कुठल्या रंगाचा होता. म्हणजे म्हटलं अरे क्षत्रिय रामाचा भगवा होता, तर ब्राह्मण रावणाचा कुठल्या रंगाचा झेंडा होता. त्याचाही भगवाच होता. कौरव आणि पांडव कुठल्या रंगाचे झेंडे होते. भगवेच होते दोघांचे. म्हटलं यार दोन्ही झेंडे आपापसामध्ये लढले, लाखो लोकांचे जीव गेले रे म्हटलं त्याच्यात. त्याच्याऐवजी हा आपला तिरंगावर आहे ना आमच्या बिल्डिंगवर जो आहे तो नको म्हटलं या बिल्डिंगमध्ये. मग मला म्हणे की अहो असं काय करता. म्हणे आपल्या नाशिकचं रामायणात केवढं महत्व आहे. म्हटलं मग अनन्य साधारण महत्व आहे नाशिकचं. भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं म्हटलं सीतेचं. आता म्हटलं मला सांग सीतेचं अपहरण झालंच कसं काय. कारण लक्ष्मण रेषा आखून गेला होता की ओलांडून जर कोणी आतमध्ये आलं तर जळून जाईल म्हणून सांगितलं होतं. मग रावण का नाही जळला. तर म्हणे नाही कारण सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं का गेली. तिला सांगितलं होतं जाऊ नको. म्हणे नाही त्याला भिक्षा द्यायला गेली. अरे काय सांगतो. म्हटलं रावणाची लंका सोन्याची होती, त्याला भिक्षा द्यायची काय गरज होती. नाही तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग रामायणाचा पहिला संदेश हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. आणि म्हणून रामानी रावणाला मारल्यानंतर अयोध्येला परत आला तेव्हा रामानी रावण जाळाला सुरुवात केली आणि लोकांना सांगितलं की दरवर्षी जाळाचा म्हणजे लक्षात राहील सावध कोणापासून राहायचंय. आणि तुम्ही येडे म्हटलं तीच चूक करताय म्हटलं परत परत. मग ते झालं. मग गेले परत. चिडचिड केली त्या लोकांनी पण ते परत निघून गेले. ते एक झालेले आमच्याकडे नाशिकला की आता त्यांना कळतं की याच्याशी डोका लावून काय उपयोग नाही, त्यांना परत जावं लागतं. बाबरी मशिदीचा ज्या दिवशी निकाल लागला सुप्रीम कोर्टाचा त्या दिवशी मला त्या एबीपी माझाचा फोन आला. मला म्हणे की तुमची प्रतिक्रिया पाहिजे. म्हटलं माझी का बरं. तर म्हणे की नाही कोर्टाच्या विरोधात कोणी बोलत नाही. म्हटलं बरं मग ये तू फक्त एक काम कर. म्हटलं घरी येऊन बाईट घेऊन जायचं नाही, चुपचाप खाली स्टँड लावायचं म्हटलं पार्किंगमध्ये. तुझी छत्री वित्री जे काय असेल ते खाली लाव. कारण मला माहिती आहे आमच्याकडे लो आयक्यू बुलडोजर खूप आहेत RSS वाले. तर ते त्यांनी आला तरी ते एबीपीची छत्री बित्री सगळी लावली. ती लावल्याबरोबर यांचं कुतूहल जागा झालं. ते आले खाली त्याला विचारायला काय कोणाकडे आले. त्यामुळे ते निरंजन टकलेंकडे आलो. कशासाठी. म्हणजे ते कोर्टाच्या निकालावरती प्रतिक्रिया घ्यायला. त्यांना जे लाडू फुटायला लागले कोर्टात त्यांनी आणखीन 7-8 जणांना बोलावून घेतलं. हे 12-15 जण खाली जमलेले. मी खाली गेलो. खाली गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुमची काय प्रतिक्रिया. म्हटलं बाबा प्रभू रामचंद्र भाग्यवान होते, सुप्रीम कोर्टात नाही गेले. तर म्हणजे. तर म्हटलं आजच्या या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने पहिल्या पानावर काय म्हटलं. डिमॉलिशन ऑफ द मॉस्क वॉज अन इलिगल अँड क्रिमिनल ऍक्ट. मशीद पाडणं हे बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्य होतं. हे पहिल्या पानावर लिहिलं. म्हणजे हो. म्हटलं शेवटच्या पानावर काय लिहिलं की या जागेचा ताबा त्यांनाच देण्यात यावा कारण त्यांच्या कब्जामध्ये ही जागा गेल्या 30-35 वर्षापासून.
हो म्हटलं मग रामाला पण हेच सांगितलं असतं की अपहरण हे बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य आहे, पण गेली 14 वर्ष सीता त्याच्या ताब्यात आहे, त्यामुळे आता तिकडेच राहील. म्हणून प्रभू रामचंद्र भाग्यवान ते भारताच्या सुप्रीम कोर्टात नाही गेले. तर ते जमलेले जे होते त्यांना काही कळत नाही की आता काय बोलायचं. मग ते असं आपलं तोंड झोडू का नाशिक सोडू असं करत एक एक जण इकडून तिकडून पसार व्हायला. ते तो जो 23 डिसेंबर 1949 केलेला हा जो लल्लाची मूर्ती तिथं आतमध्ये नेऊन ठेवणं, हा जो प्रकार आहे हा तेव्हापासून या देशामध्ये, आणि त्यावेळेला देशात म्हणजे काँग्रेस ही खरं तर एकच विचारधारा होती जिला 99% हिंदू मतदान करत होते. हिंदू महासभेत मिळालेली मतं किती होती? 1.2%. सावरकरांच्या हिंदू महासभेला सर्वच्या सर्व मतदार हे त्यांना मतदान करत होते, त्या धर्मनिरपेक्ष जातनिरपेक्ष विचारसरणीला. आणि मग यांच्या या विचारसरणीच्या पाठीमागचे बहुसंख्य हिंदू आणि मुस्लिम मतदार सुद्धा जर काढून घ्यायचे असतील तर काय करायचं? मग रामाचा वापर करायचा. आणि मग रामाचा वापर करून एक अशी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची की म्हणजे आपण ज्याला हिंदीत पेशोपेश में डालना म्हणतात की उघड काय करायचं. तर मग स्वाभाविकपणे कुठलाही लोकशाही मानणारा पक्ष किंवा सत्ता असं म्हणते की न्यायालय निर्णय ठरवेल आणि न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बंधनकारक असेल. आणि तेच आपण 50-60 वर्ष ऐकत राहिलो की न्यायालय निर्णय ठरवेल. पण लोकांमधलं मतपरिवर्तन करण्यासाठी बघा काँग्रेस भूमिका घेत नाही, किंवा बघा काँग्रेस याच्यामध्ये चूप बसते, हे सतत बोलत राहायचं. आणि अशा पद्धतीने दोन्ही याच्यामध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करायचा. हा ते 50 वर्ष करत राहिले. गोरखपूर प्रेस ही जी गोरखपूरमधली प्रिंटिंग प्रेस आहे, तिला या देशातल्या काही अत्यंत श्रीमंत, अगदी टाइम्स ऑफ इंडियाच्या मालक असलेल्यांनी सुद्धा जैन कोट्यावधी रुपयाचं फंडिंग तेव्हापासून केलं. आणि पहिले रामचरित मानसची पुस्तिका फुकट वाटायच्या गावागावात, रामलीलेचे प्रयोग गावागावात सादर करायचे. त्याचे प्रायोजक गोरखपूर प्रेस, आणि गोरखपूर प्रेसचे प्रायोजक हे सगळे 5-10 घरं आहेत फक्त त्यांना फंडिंग करणारे. पण लोकांच्या घराघरात हे न्यायचं. त्याआधी स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासामध्ये कधीतरी आपण ऐकलंय का रामलीला चालू होती? कधीच ऐकलेलं नाही की रामलीलेच्या वेळेला असे स्वातंत्र्य सैनिकांनी आंदोलन केलं असं झालं, कधीही नाही. म्हणजे तुलसीदासांनी जे रामचरित मानस लिहिलं, तुलसीदासाचा जन्म 1526चा आणि अयोध्येमधला. तुलसीदासांनी अयोध्येमध्ये शरयू नदीच्या काठावर बसून रामचरित मानस लिहिलं. आणि त्या रामचरित मानसमध्ये त्यांनी काय लिहिलं की दिवसभर भिक्षा मागायची आणि रात्री मशिदीमध्ये जाऊन झोपायचं. हे त्यांनी तुलसीदासांनी लिहिलं. त्यांनी त्या कालावधीमध्ये असं एक मंदिर होतं आणि ते पाडलं गेलं आणि तिथं मशीद बांधली गेली, हे तुलसीदासांनी लिहिलं नाही. नाही तर लिहिलं असतं ना, पण त्यांनी लिहिलं नाही. पण या सत्यापासून लोकांना दूर ठेवायचं, त्यांच्यावर सातत्याने खोट्याचा प्रचार करत राहायचा. आणि म्हणजे ही कशी सुरुवात होते, मला माझ्या अशी बऱ्याच येड्यांची गाठ पडत असते. मोगलांनी आपल्याला लुटलं, मोगलांनी आपली संपत्ती लुटली. म्हणे हो. म्हणजे तुझे वडील किती शिकले होते? तर म्हणे 12वी इंटर पास झाले होते. म्हणजे त्यांचे वडील म्हणे अशिक्षित होते. म्हणजे त्यांचे वडील अशिक्षित होते म्हणजे मोगलांच्या वेळेचे तुमचे जे कोण पूर्वज असतील ते तर ठार अशिक्षित असतील. म्हणे हो. म्हटलं माझंही ते रे, म्हटलं माझेही त्यावेळेचे पूर्वज पूर्णपणे अशिक्षित होते. होतं काय यांच्याकडे लुटायला? म्हटलं तुझ्या पूर्वजाकडे माझ्या पूर्वजाकडे लुटण्यासाठी होतं काय? ते शेती करत होते किंवा मजुरी करत होते. हे दोनच पर्याय उपलब्ध होते. मोगल राज्य करत असताना आपल्या पूर्वजांकडे होतं काय? एक तर शेती करणं किंवा मजुरी करणं, हेच आपले लोक करत होते. म्हणजे संपत्ती जी म्हटली जाते ती मंदिरांमध्ये होती, कारण तिथूनच शोषण होत होतं. बरं, अशा मंदिरांमध्ये होती जिथं प्रवेश करण्याचा 90% भारतीयांना अधिकारच नव्हता, अलाउडच नव्हतं त्यांना तिथे प्रवेश करणं. म्हणजे ती सोरटी सोमनाथाची स्टोरी जी सांगितली जाते ती इतकी भयंकर आहे की तो गजनीचा मोहम्मद येणार हे ज्या वेळेला कळलं तेव्हा तिथले सोमनाथ मधले भट भिक्षुक त्याच्याकडे गेले, राजाकडे, आणि त्याला म्हटले की सगळी संपत्ती मंदिरात नेऊन ठेव
तो सोमनाथ त्या संपत्तीचं रक्षण करेल, तू काही काळजी करू नको. बॉर्डरवर आल्याबरोबर त्या मोहम्मदाचं सगळं सैन्य मरून जाईल आणि आम्ही इथं महामृत्युंजयाचा जप करू इथं बसून. आणि त्या येण्यानी राजाने तिथं मंदिरात नेऊन ठेवलं. हे बसले जप करायला. त्या सोमनाथांनी काय ते सैनिक मारले नाहीत आणि कोणालाच मारलं नाही. तो आला आतमध्ये, त्यांनी मंदिरातली संपत्ती घेतली निघून गेला. हे एकदा नाही दोनदा केलं. कोणी त्यांनी नाही, या येड्यांनी केलं. आता ही जर त्याची रियालिटी आहे, ही जर पार्श्वभूमी आहे, तर विनाकारण लुटलं हा प्रकार काय आहे? जर आपल्याकडे काही नव्हतंच, पूर्ण शोषण एका यंत्रणेतर्फे केलं जात होतं, तो उगाच हा प्रॉपगंडा घ्यायचा या सगळ्या याच्यात आणि मग दुसऱ्या बाजूंकडे अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष का करायचं? मी 2016ला द वीक मॅगझिन मध्येच आणखीन एक स्टोरी केली होती, अकबर्स कुंभ नावाची. कारण मी नाशिकचा आहे, नाशिकला दरवेळी 12 वर्षांनी कुंभमेळा होतो. तर म्हणजे फ्रेंच प्रवासी आपल्याकडे आले, चायनीज प्रवासी भारतामध्ये आले, त्यांच्या डायऱ्या उपलब्ध आहेत, प्रकाशित झाल्यात वेगवेगळ्या भाषेत. तुम्ही आपल्या त्या वाचत असताना मला कधीच कुंभमेळ्याचा उल्लेख सापडायचा नाही. आणि मी घरच्यांना जरी विचारलं तरी ते म्हणायचे माहित नाही बाबा, ही सुरुवात कशी झाली माहित नाही, की कुंभमेळा सुरू कसा झाला. कारण त्यांच्या वर्णनामध्ये फेस्टिवल ऑफ लाईट्स बद्दल उल्लेख आहे, दिवाळीबद्दल उल्लेख आहे, पण या कुंभमेळ्याबद्दल उल्लेखच नाही. मग मी ते शोधायला लागलो की कुंभमेळ्याची सुरुवात कशी झाली. मग मला काही फरमानं मिळाली, एकूण 14 फरमानं मिळाली. सम्राट अकबरांनी पहिलं फरमान काढलं, या सगळ्या आखाड्यांना महंतांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की हजला आम्ही जसे एकत्र येतो तसे हिंदूंना एकत्र आणण्यासाठी तुम्ही काहीतरी सुरू करा. मग ते म्हणे की बरं. मग ते परत गेले. मग पुन्हा आले काही दिवसांनी. मग म्हणे आमच्याकडे पुराणामध्ये एक कथा आहे, समुद्र मंथन झालं देवांमध्ये राक्षसांमध्ये आणि त्याच्यातून अमृत बाहेर आलं. मग देव ते अमृत घेऊन पळाले, राक्षस मागे लागले. मग त्या अमृताचे काही 4 थेंब भारतात 4 ठिकाणी पडले. म्हणजे नरेंद्र मोदींनी जसं 27 फेब्रुवारी 2019ला 30,000 फूट उंचीवरून रात्री 3:30 वाजता ढगांच्या आड लपून केलेल्या हल्ल्यात 30,000 फूट खालती 300 जण मेले हे मोजले, तसं यांनी समुद्र मंथन झाल्यानंतर आकाशामध्ये देव पळत होते, पाठीमागे राक्षस पळत होते आणि त्याचे बरोबर 4 थेंब सांडले. आणि ते कुठे सांडले याचं जीपीएस लोकेशन सुद्धा शोधलं आणि त्यांनी सांगितलं की ते थेंब सांडले हरिद्वारला, उज्जैनला, अलाहाबादला आणि नाशिकला. आणि मग या ठिकाणी असे कुंभमेळे आयोजित करता येतील अमृत कुंभाच्या नावाने. मग तो म्हटला ठीक आहे, या 4 ठिकाणी करा, दर 3 वर्षांनी एका ठिकाणी. म्हणजे दर 3 वर्षांनी ठिकाण बदलायचं, म्हणजे एका ठिकाणी 12 वर्षानंतर येईल. मग त्यांनी विचारलं की आता याचा खर्च कसा करायचा, कारण लक्षावधी हिंदू एकत्र येतील, त्यांचा खर्च कसा करायचा. मग त्यांनी या 4ही ठिकाणी 2,500 एकर जमीन ही या आखाड्यांना दान दिली. त्याची दानपत्र आजही उपलब्ध आहेत, या 4ही ठिकाणी उपलब्ध आहेत ही दानपत्र. त्यांना सांगितलं की या 2,500 एकर जमिनीवरती 12 वर्षामध्ये जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नामधून तिथला कुंभ 12 वर्षानंतर तुम्ही घ्यायचा. मग पहिल्या कुंभचं आयोजन झालं अलाहाबादला. त्यांनी बादशहाला निमंत्रण दिलं, बादशाह कुंभमेळ्याला गेला. पहिल्या दिवशी बादशहानी स्नान केलं नदीत आणि बादशहानी पहिल्या दिवशी स्नान केलं म्हणून पहिल्या स्नानाला शाही स्नान म्हणतात. नाहीतर हा फारसी शब्द या कुंभमेळ्यामध्ये हिंदूंच्या यायचं काही कारणच नव्हतं ना. एरवी सगळं संस्कृतमध्ये, एवढं फक्त शाही स्नान का बरं? कारण बादशहानी स्नान केलं. आता ही या देशाची परंपरा आहे, ही रियालिटी आहे, हे पण वास्तव आहे. याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? आज तुम्ही भले धिंगाणा घालत असाल त्या कुंभमेळ्याच्या नावाखाली. कोविडच्या काळामध्ये बनारसला घेतलात ना कुंभमेळा आणि तिथं लाखो जण मेले भर कोविड असताना. म्हणजे कोविड असताना जनगणना नाही घेतली या देशात. या देशातली जनगणना घेतली नाही. खरं तर 2 कर्मचारी एक घराघर जाणार होते, ते काही संसर्ग करणार नव्हते, पण तरीही या देशाची जनगणना घेतली नाही. पण एका ठिकाणी 50 लाख लोकांना गोळा करून कुंभ मात्र घेतला आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक जण मेले. गंगेच्या काठावरती आपण पाहिले फोटो, प्रेत कशी होती, नदीत कशी होती, पुरून कशी टाकली,
कुत्री ती प्रेत उकरून कशी खात होते, हे सगळं बघितलं आपण. त्याच कुंभमेळ्यामध्ये आमच्याकडे हा आर्यन खानचा प्रकार ज्यावेळेला झाला, शाहरुख खानच्या मुलाला त्याच्या मैत्रिणीच्या बुटाला 6 ग्रॅम गांजा लागलेला सापडला. त्याच्या मैत्रिणीच्या बुटाला लागला होता म्हणून आर्यन खानला अटक केली, तुरुंगात टाकला. त्यावेळेला मी म्हटलं होतं, मी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की 6 ग्रॅम गांजाबद्दल तुम्हाला जर चिंता असेल इतकी, तर प्लीज नाशिकला या, प्लीज नाशिकला या. मी घेऊन जातो तुम्हाला ठिकठिकाणी, टनाटनाने ठेवलेला गांजा दाखवतो, त्या चिलमा भरून कोण ओढतं हेही दाखवतो. पकडा त्या सगळ्यांना, प्लीज या ना. पण हे सगळं का केलं? कारण तो शाहरुखचा मुलगा होता. त्या निमित्ताने पुन्हा एकदा मुस्लिम विलन करून दाखवायचे, या देशामधल्या राष्ट्रीय एकात्मतेला फूट पाडायची, हे सातत्याने केलं जातं. कधीही ते बलिदान सांगितलं जात नाही. या देशामध्ये एक न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. गेली 75 वर्ष इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण करायचा प्रयत्न केलाय की तुम्ही देशामध्ये देशभक्ती सिद्ध केली पाहिजे. देशाची फाळणी तुमच्यामुळे झाली. 1857 चं युद्ध हे सावरकरांनी असं लिहिलंय की ते या देशातलं पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं, 1857. आणि त्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये ज्या दिवशी 29 सप्टेंबर 1857ला ज्या दिवशी इंग्रज दिल्ली पुन्हा जिंकली आणि दिल्लीत ते पुन्हा शिरले, त्या दिवशी त्यांनी 29,000 मुसलमानांना फाशी दिलं. त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरनी लिहून ठेवलं. ते लिहून ठेवलेल्या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. त्याची ओरिजिनल कॉपी नॅशनल आर्काइव्ह मध्ये दिल्लीला आहे. त्यांनी लिहिलं की दिल्लीच्या प्रत्येक झाडावर एक प्रेत आहे, प्रत्येक झाडावर एक प्रेत आहे. आणि दिल्लीपासून कानपूर पर्यंत वाटेमध्ये असलेले सर्व मदरसे, सर्व मस्जिदी, याच्या सर्व मौलवींना फाशी दिलं. कारण स्वातंत्र्य युद्धामधली 1857च्या ही कम्युनिकेशन सेंटर्स बनलेली होती, मेसेजेस पास करत होती या क्रांतिकारकांचे एकमेकांना. या रागापोटी सर्वांना फाशी दिलं. दुसरी कुठली अशी कौम आहे ज्यांनी एका दिवसामध्ये इतकं मोठं बलिदान दिलं? पण हे तुम्ही सांगणार नाही, हे लपवून ठेवणार. याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे जालियावाला बाग हत्याकांड, शिखांचं हत्याकांड झालं असं म्हणून माहिती आहे ना सगळ्यांना. जालियावाला बाग मध्ये जे 404 जण मेले, त्या 404 मध्ये 161 मुस्लिम होते. त्यात काश्मीरी मुस्लिम सुद्धा जालियावाला बाग मध्ये मेले त्या गोळीबारात. आज इथं आल्यानंतर मला कळलं की इथं गांधी उद्यानाच्या भोवती काहीतरी किल्ल्यासारखी तटबंदी केली जाते आहे. गांधींच्या नावाने असलेलं उद्यान, जिथं मोकळीक असली पाहिजे, जे प्रत्येक पद्धतीच्या तटबंदीच्या विरोधात ज्यांचे विचार होते, त्या गांधींच्या उद्यानाला तुम्ही तटबंदी करून बंद करताय. जालियावाला बागला आत्ता जाऊन पहा. मी आधीही गेलो होतो. जालियावाला बागमध्ये जाण्याचा मार्ग अत्यंत अरुंद आहे. म्हणजे ही जी मधली वाट आहे याच्यापेक्षा 3 फूट कमी, इतकी अरुंद वाट आहे आतमध्ये जाण्याची. तिथं लोक चिरडून मेले बाहेर पळत असताना, आतमधले त्यावेळेचे. आज गेल्यानंतर चारही बाजूच्या भिंतींवरती म्हणजे अशा 4-4 इंच आतमध्ये घुसल्या बंदुकीच्या गोळ्या, अशा खुणा होत्या. त्या गोळ्यांचे मार्क्स होते. आतमध्ये ती कार्ट्रिजेस अडकलेली होती. तिथं एक विहीर आहे, ज्या विहिरीमध्ये लोकांनी उड्या मारून जीव वाचवायचा प्रयत्न केला, बायकांनी, लहान मुलांनी. ते विहीर तशीच्या तशी ठेवलेली होती. हे सर्व जतन केलं होतं. ते भारतातल्या नागरिकांच्या संघर्षाचं प्रतीक म्हणून जपलं होतं. आज तुम्ही तिथे जाऊन पहा, ती जी बोळ आहे त्या बोळीच्या दोन्ही बाजूला प्लास्टर ऑफ पॅरिसची म्युरल्स लावलेली आहेत. आणि लहान लहान मुलं ही बागडतायत, खेळतायत, आनंदी आहेत. मोठी लोक भांगडा खेळतायत. अशी सगळी अत्यंत आनंदाची म्युरल तिथं लावलेली आहेत. आतमध्ये गेल्यानंतर 4ही भिंतींना पीओपी केलेलं आहे. त्या सगळ्या बंदुकीच्या खुणा या बुजवून टाकलेल्या आहेत. ती जी विहीर होती, ज्या विहिरीमध्ये शेकडो जणांनी बलिदान दिलं, त्या विहिरीला आता फाउंटन बनवलंय. काय संगीत कारंजा, म्युझिकल फाउंटन. आणि त्या जालियावाला बाग या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनातल्या संघर्षाच्या केंद्राला या नालायक लोकांनी एक अम्युजमेंट पार्क, करमणुकीचं उद्यान
असं त्याला बनवून टाकलेलं आहे. कारण स्वातंत्र्य आंदोलनाच्या संघर्षाच्या सर्व खुणा त्यांना पुसून टाकायच्या आहेत. आणि का पुसायच्या आहेत? कारण की खरोखर या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये या देशातल्या प्रत्येकाचं रक्त आहे. मग तो हिंदू असेल, तो मुस्लिम असेल, तो ख्रिश्चन असेल, तो दलित असेल, तो आणखीन दुसऱ्या कुठल्या समाजाचा असेल, प्रत्येकाचं, स्त्रीचं, पुरुषाचं, लहान मुलांचं, प्रत्येकाचं रक्त या आंदोलनात सामील आहे. आणि त्या आंदोलनात हे कुठेही नाही. हा जो ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे, म्हणजे न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा संघामध्ये, त्यामुळे त्यांना या खुणा पुसायच्या आहेत की त्यात आम्ही कुठे जीर्णोद्धारच्या नावाखाली काय करतील माहित नाही. हे ठिकठिकाणी केलं जात आहे. हे इथल्या गांधी उद्यानाला करतायत. हेच करणार, आपण त्याला विरोध करणार की नाही इतकाच प्रश्न आहे. कुठली काढणार आणि तिथं आता आणखीन काहीतरी करणार. अरे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र लिहा उदगीर मधल्या अशा वास्तूंबद्दल की इथल्या पुरातन वास्तू या जतन झाल्या पाहिजे. पाडता कशा काय? त्या शाळांमध्ये कोण कोण शिकले असतील, कोण कोण स्वातंत्र्य सैनिक शिकले असतील, कोणी कोणी नंतर बलिदान दिलं असेल या देशासाठी, त्यांच्या ओळखी तिथं राहायला नको. तुम्ही पुसून कशा टाकता? स्वतः शाळेत गेले नाही म्हणून शाळांचं महत्व नाही तुम्हाला? हे गेलेत नाही कधी शाळेत. यांच्या बायकोचा पहिला इंटरव्ह्यू मी केलेला आहे 2013ला. आणि यांच्या गावामध्ये मी फिरलोय. त्यांच्या गावामध्ये मला एक माणूस असा भेटला नाही जो मला सांगेल की याच्या वर्गात मी होतो किंवा याच्या शाळेत मी होतो. आणि हा बिंडोक आपल्याला खोटी सर्टिफिकेट दाखवतो. एंटायर पॉलिटिकल सायन्स एक जगातला एकमेव कोर्स आणि एकाच विद्यार्थ्याला शिकवला गेला. किती थापा मारायच्या. पण या थापा आपण हसण्यावर नेतो याचं वाईट वाटतं मला. खरंच सांगतो, अशा कितीतरी गोष्टी आहेत ना. पण दरवेळेला हसून नेऊन कसं चालेल? तो 140 कोटी लोकांना फसवतोय, आपल्याला फसवतोय, त्याच्याही लोकांना फसवतोय. गांधीजींच्या स्वप्नातल्या भारताबद्दल रवींद्रनाथ टागोरांनी कविता केली होती, व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर. त्याचं मी भाषांतर केलं होतं. चित्त जहां भयविहीन शीर्ष जहां उच्चरे, सत्य का गंभीर जहां वाणी का उत्सरे, ज्ञान जहां मुक्त रे, भेद हो प्रभेदमयी कुंचित दीवार बीच, घिर घिर कर जगत जहां नहीं खंड खंड रे. तुम्ही विचार करा, याच्याप्रमाणे आजचा आपला भारत आहे का? आज या देशातल्या नागरिकांचं चित्त भयविहीन आहे का? आज या देशातल्या नागरिकांची मान ताठ आहे का? शीर्ष जहां उच्च रे. सत्याचं या देशात गांभीर्य आहे का? लग्न केलं असं 40 वर्ष लपवणारा माणूस पंतप्रधान झाला. इतका खोटारडा माणूस, ज्यांनी अग्नीच्या साक्षीनी 1968 साली देवा ब्राह्मणासमोर 7 फेरे घेऊन 7 जन्माची गॅरंटी जिला दिली. ती गॅरंटी ज्यांनी एक जन्म नाही पाळली, एक दिवस नाही पाळली, तो आपल्याला गॅरंटी द्यायला निघालाय. इतका खोटारडा माणूस आपला पंतप्रधान आहे. काय सत्याचं गांभीर्य आहे? किंचितही गांभीर्य नाही. ज्ञान जहां मुक्त रे. आज या देशामध्ये असलेलं ज्ञान हे मुक्त उपलब्ध आहे का? सगळ्या सरकारी शिक्षण संस्थांचं खासगीकरण चालू आहे की नाही? सरशा शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये काय बदल केला जातोय? मेडिकल कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये डार्विनचा थिअरी ऑफ इव्होल्युशन काढून टाकलाय आणि त्याच्यामध्ये आता पुत्र कामेष्टी यज्ञावरती 15 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे येणाऱ्या काळातल्या डिलिव्हरीज या यज्ञ करून होणार आहेत का? आणि अशा बावळटांच्या हवाली आपण आपल्या पोरा बाळांना देणार आहोत का डिलिव्हरीज करण्यासाठी? हे ज्ञान संपवायला निघाले. या देशातला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? ज्ञान, रॅशनॅलिटी ही संपवायला निघाले. 14 साली पंतप्रधान झाल्यानंतर 15 साली यांनी बँगलोरमध्ये भाषण केलं, गणपती प्लास्टिक सर्जरी आहे. ज्याला थोडंफार सायन्स कळतं तो म्हणेल गणपती ही ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे, वेगळं ऑर्गन लावलंय. प्लास्टिक सर्जरी कसं काय म्हणतो रे बाबा तू? पण जेव्हा म्हणजे वरूनच मूर्खपणा सुरू होतो तेव्हा खाली पडतो, पसरतो ना. मग खाली सुरू झालं, गोमूत्रामध्ये सोनं आहे, गाईच्या शेणातून युरेनियम पास होत नाही,
मग एक बिंडोक त्याच्या पुढे गेला. सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. त्याचा बाप गेला होता सूर्याचं टेम्परेचर मोजायला आणि गेला मोजून परतही आला की थंड झालाय सांगायला. पण बिंडोकपणा या देशात वाढवला जातोय, वैज्ञानिक दृष्टिकोन संपवला जातोय, रॅशनॅलिटी संपवली जाते. इथं यातल्या प्रत्येकाने रामायण ऐकलं असेल ना. रॅशनॅलिटीने जर का आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर हे लक्षात येतं की साधूच्या वेशात येऊन अपहरण केलं होतं. ही रॅशनॅलिटी वापरा ना. माझी हरकत नाही देवमानाला, मी श्रद्धेच्या विरोधात नाही. फरक एवढाच आहे की श्रद्धा श्रद्धेमध्ये फरक आहे. माझी वेगळ्या ठिकाणी श्रद्धा आहे, माझी माणसावर श्रद्धा आहे, माझी माणुसकीवर श्रद्धा आहे. आणि ते त्यावेळेला हाही एक प्रकार झाला. मला ते भांडायला लागले माझ्याशी. मला म्हणे की तुम्ही देव नाही मानत का म्हणे. म्हटलं मी पंढरपूरचा पांडुरंग मानतो, त्याला सोडून मी कुठलाही देव मानत नाही. म्हणे का बरं. म्हटलं मला पांडुरंगामध्ये माझं संविधान दिसतं. कसं काय म्हणे. तर म्हटलं असं आहे, अख्ख्या देशामधला पांडुरंग हा एकमेव अहिंसक निशस्त्र देव आहे. त्याच्या हातात कुठलंही हत्यार नाही. बाकी सर्व देवांच्या हातात कुठलं ना कुठलं तरी हत्यार आहे. काही नाही तर गळ्यात नाग आहे, साप आहे, काहीतरी आहे. या पांडुरंगाच्या हातामध्ये कुठलंही हत्यार नाही. तो सर्वसामान्य माणसासारखा विटेवर उभा आहे, कमरेवर हात ठेवलेत, येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतोय. तो स्त्री पुरुष समानता मानतो. तो विटेवर उभा आहे, त्याची बायको पण विटेवर आहे. तो इतरांसारखा तो सिंहासनावर बसला आणि बायको पायाशी बसली आहे अशी भानगड नाही. तो इक्वॅलिटी मानतो. तो या देशातला एकमेव धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष असा देव आहे. कोणीही याचं जाऊन दर्शन घेऊ शकतं. कोणीही. हा स्वतःचं काहीही कर्मकांड नाही, कुठलंही रिच्युअल करायला हा सांगत नाही. आणि पॅरिटी निर्माण करणारा हा एकमेव देव आहे. तर ते बिंडोकच असतात. त्यांनी मला विचारलं पॅरिटी म्हणजे काय. म्हटलं असं आहे, आपल्या गावातला 8 वर्षाचा पोरगा पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत आला की 80 वर्षाचं म्हातारं सुद्धा माऊली म्हणून त्याच्या पाया पडतो. तो त्या पोराला विचारत पण नाही तुझी जात काय, तुझा धर्म काय, तुझं पंथ काय, काहीच विचारत नाही. तू पांडुरंगाचं दर्शन घेऊन आला, आज माझ्यासाठी तू माऊली. इतकं सोपं आहे, इतकं दोघांना समान पातळीवर आणून ठेवतो हा. म्हणून मी याला मानतो. आता याच्यावरती त्यांना म्हणजे भांडायला काही मुद्दाच उरत नाही ना. तर हा प्रश्न आहे. म्हणजे ही रॅशनॅलिटी या देशात संपवली जाते हे आपल्याला लक्षात येतंय प्रत्येकाला. तरीही आपण एक तर हसण्यावरी नेतो, नाही तर आपण दुर्लक्ष करतो. आणि याचे अत्यंत वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या 6 दिवस आधी महाराष्ट्र सरकारने या राज्यामध्ये 6 महामार्गांचं टेंडर दिलं. 90,000 कोटी रुपयाचे 6 रस्ते. आणि रस्त्याचे कॉस्ट जर काढली तर 1 किलोमीटर रस्ता बांधायला 273 कोटी रुपये. 273 कोटी रुपयामध्ये 1 किलोमीटर रस्ता. माझी रॅशनॅलिटी मला हे सांगते की भारताचं चांद्रयान चंद्रावर जायला 615 कोटी रुपये खर्च आला. चंद्रावर जायला. आणि 1 किलोमीटर जायला 273 कोटी. मग असं करणारा दरोडेखोरच आहे. हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या खिशावरती दरोडा घालणार आहेत. टोल आपल्याकडूनच लावणार आहेत. त्या रस्त्याला काही चांदीचा पत्रा ठोकून देणार नाहीये. पण हे केलं जातंय, राजरोस केलं जातंय. आणि आपण प्रश्नच विचारत नाहीये. कारण आपली रॅशनॅलिटी अशी कुंठित करून ठेवलेली आहे. आणि म्हणून हा विचार करणं गरजेचं आहे की आपण आपल्या मुलाबाळांना इतक्या असुरक्षित, इतक्या निर्बुद्ध समाजाच्या हवाली करणार आहोत का. हे अगदी कळकळीने म्हणतोय मी की हा आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. आज इतका द्वेष पसरवला जातो. मला तुम्ही सांगा, 1965 साली भारताचं पाकिस्तान बरोबर युद्ध झालं. आत्ता 2 तारखेला लाल बहादूर शास्त्रींची जयंती साजरी झाली, बरोबर ना. लाल बहादूर शास्त्रींनी असं सांगितलं, त्यांची तो घोषणा होती जय जवान जय किसान. यांनी जवानाची पण वाट लावली आणि किसानाची पण वाट लावली.
लाल बहादूर शास्त्रींनी या देशातल्या नागरिकांना आवाहन केलं की अशा युद्धासाठी आपल्याकडे पैसे नाहीत, भारत सरकारकडे पैसे नाहीत. हैदराबादच्या निजामानी 5,000 किलो सोनं दिलं. 5,000 किलो. कशासाठी दिलं? पाकिस्तानशी लढण्यासाठी दिलं. राजस्थानमधल्या राजपूतांनी दिलं का, जे त्यांच्या राजवाड्यांमध्ये 5 स्टार हॉटेल काढून बसले? ग्वाल्हेरच्या सिंधियांनी दिलं का, त्यांची कोर्टाने इन्व्हेंटरी केलेली प्रॉपर्टी 48,000 कोटी रुपयाची आहे. सुप्रीम कोर्टाने इन्व्हेंटरी केली. 48,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी असल्याने छदाम दिला नाही. गांधींच्या खुनासाठी त्यांनी 65,000 रुपये चेकने दिले होते, महात्मा गांधींच्या खुनासाठी, याच नथुराम गोडसेला पिस्तूल विकत घेण्यासाठी. निजामाने 5,000 किलो सोनं दिलं. अब्दुल हमीद सारख्यांनी बलिदान दिलं, बॉम्ब घेऊन रणगाड्याच्या खाली झोपला. अरे अजून काय देशभक्ती सिद्ध करायची? आणि का करायची? कोणासमोर करायची? ज्यांनी ना देशाचं नाव घेतलं ना देशभक्तीचा उल्लेख केला. आज सांगणार घर घर तिरंगा. नालायक लोकांना, 60 वर्ष तुमच्या कार्यालयावरती तुम्ही तिरंगा लावला नाही. जबरदस्ती तुमच्या कार्यालयात शिरून ज्यांनी तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला त्यांना तुम्ही तुरुंगात टाकलं. तो तुम्हाला अपमान वाटला तुमचा. आज ढोंग करताय लोकांना हे करा घाबरवण्यासाठी म्हणून. तिरंगा, तिरंगाच आहे आमचा. आमचा एक रंगी नाहीच, विषयच नाही. आणि हे यंदा लक्षात ठेवायला पाहिजे. महात्मा गांधींची हत्या झाली ना, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली. महात्मा गांधींच्या हत्येपासून गौरी लंकेशच्या हत्येपर्यंत सामाजिक जीवनामध्ये असलेल्या ज्या ज्या लोकांचे खून झाले, एक तरी मुस्लिम होता का? सर्वच्या सर्व यांचेच लोक आहेत प्रत्येक खुनात. मग गांधींचा खून असेल, दाभोळकरांचा असेल, पानसरेंचा असेल, गौरी लंकेशचा असेल, कलबुर्गींचा असेल, प्रत्येक खुनात हे देशद्रोही कृत्य तुम्ही करणार आणि देशभक्तीचे पुरावे आमच्याकडे मागणार. नैतिकच अधिकार नाहीये. आणि म्हणून म्हणजे जे मगाशी मी म्हटलं की खून करणाऱ्यांना यांनी भारतरत्न दिलं. 25 जून 1975 या देशात आणीबाणी लागू झाली. यांनी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून सांगितलं, ऑर्डिनन्स काढला. लाजाने वाटत. फार तर तुम्ही त्याला संविधान रक्षण दिन म्हणायचं होतं, पण रक्षण हा शब्द कोणाला सुचतो? रक्षणकर्त्याला सुचतो. हत्याराला हत्याच शब्द सुचतो. म्हणून त्यांनी संविधान हत्या दिन दिलं. का? 26 जून 1975 पासून आतापर्यंत या देशामध्ये संविधान नव्हतं. या देशातला कारभार संविधानाप्रमाणे होत नव्हता. हत्या झाल्यानंतर काही शिल्लकच राहत नाही ना. मग 25 जून 75 जर हत्या झाली तर 26 जून 75 पासून आतापर्यंत काय होतं? या खुन्याच्या मानसिकतेने, हत्याराच्या मानसिकतेने त्या दिवसाला तुम्ही हत्या दिन म्हटलं. कारण रक्षणकर्त्याच्या भूमिकेत तुम्ही कधीच नव्हता. तुम्ही नेहमी हत्याराच्या भूमिकेत होता. आणि असं असून सुद्धा प्रत्येक वेळेला आता काय नाही तर काय केलं ते सुरू केलं. वक्फ बोर्डाचं बिल आणलं. का तुम्हाला त्याच्यात घुसायचंय? का त्याच्यावरती प्रतिनिधी हिंदू असावेत? एका बाजूला तुम्ही समान नागरी कायद्याचं बोलता. या कमिशन नेमलं होतं 2014 ते 19. मी शिफारसी पाठवल्या होत्या त्या आयोगासमोर. तुम्हाला हे करायचंय ना, मुस्लिम समाजाची सर्व धार्मिक स्थळं, ते मस्जिद असेल, दर्गा असेल, कब्रस्तान असेल, जे काय आहे ते सर्व वक्फ बोर्डाच्या मार्फत भारत सरकारच्या मालकीचं आहे. तिथं जमा होणारा पै हा वक्फ बोर्डात जमा होतो. वक्फ बोर्ड भारत सरकारच्या तिजोरीत जमा करतं. सर्वात जास्त पैसा जमा करणारं वक्फ बोर्ड हरियाणाचं आहे. तिथल्या लोकांचा पगार वक्फ बोर्ड करतं. तिथल्या दानपेट्यांमध्ये हात घालत नाहीत. आणि मग असं जर करताय तर मग हिंदूंची सर्व मंदिरं, जैनांची सर्व मंदिरं, शिखांचे सर्व गुरुद्वारे हे पण राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा. त्यांच्या बँकांमध्ये असलेले करोडो रुपये, लक्षावधी कोटी रुपयाची संपत्ती, जमीन, जुमला, पैसा, अडका, सोनं, नाणं, दागिने सगळं सरकारच्या तिजोरीत जमा करा. आणि त्या पुजाऱ्यांना पगार घ्यायला सांगा. दानपेटीत हात नाही घालायचा. 12 ते 12 जे काही कराल पगारातून करायचं. दक्षिणा मागायची नाही.
दाखवा हिंमत असेल तर करून. ते करणार नाही, कारण तिथं तो शोषण करायचं आहे आणि तिथं जमवलेला पैसा या देशामध्ये धर्माधर्मात विष पसरवण्यासाठी वापरायचा आहे. म्हणून तुम्हाला आता हे करायचंय आणि मग अशी फालतू बिलं मध्ये मध्ये आणत राहायची. हे प्रत्येक बाबत आपण सगळ्यांना बघितलं. आत्ता आमच्याकडे तरी झाला, इथं झालंय की नाही मला माहित नाही अजून. ते एक सकल हिंदू नावाची गँग उभी राहिली आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो म्हणून भारतातल्या हिंदूंनी एकत्र यायचं आणि मग भारतातल्या मुसलमानांवर जो अत्याचार होतो म्हणून जगातल्या मुसलमानांनी जर एकत्र यायचं ठरवलं तर काय रे बाबा, मग काय करायचं? लखीमपूर खिरीला त्या तीनपाट अजय कुमार टेनीच्या पोरांनी 5 शेतकऱ्यांना त्याच्या थार जीपच्या टायर खाली चिरडून मारलं. चिरडून मारल्यानंतर अजय कुमार टेनीने राजीनामा द्यावा अशी मागणी झाली, कारण बाप मंत्रिपदावर असताना पोराचा तपास निष्पक्षपणाने होणार नाही म्हणून बापांनी राजीनामा द्यावा अशी मागणी झाली. तेव्हा हेच शहाणे काय सांगत होते आपल्याला की पोरांनी जे केलं त्याच्याशी बापाचा काही संबंध नाही. बरोबर आहे. मग बांगलादेशात जे घडतंय त्याच्याशी माझ्या बागवनपुऱ्यातल्या मुसलमान भावाचा काय संबंध? त्याला काय घाबरवताय तुम्ही? ते तर दुसऱ्या देशात घडलं आणि ते 70-71 साली जेव्हा होत होतं तेव्हा या देशाच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींनी पाकिस्तानवरती सर्जरी केली. सर्जिकल स्ट्राईक नाही केला, सर्जरी केली. पाकिस्तानचे 2 तुकडे केले. आज जर तिथं अन्याय होत असेल तर या देशाचा पंतप्रधान म्हणून तू कर ना कारवाई. काय हवी ती कारवाई कर. इंदिरा गांधींनी काय शहर काँग्रेस कमिट्यांना तालुका काँग्रेस कमिट्यांना पत्र नाही पाठवली की मोर्चे काढा, मिरवणुका काढा म्हणून. तिने देश म्हणून कारवाई केली. तुझ्यात हिंमत असेल तर कर देश म्हणून कारवाई, पण तुझ्यात नाहीये हिंमत. ज्या वेळेला लद्दाखच्या सीमेवरती चीन मिसाईलचा ढिगारा होत होतं त्यावेळेला तू मोराला दाणे खाऊ घालत होता आणि माझ्या देशातला निर्लज्ज शरण गेलेला माध्यम दिवसभर ते मोराला दाणे खाऊ घालणं दाखवत होतं. लाजा वाटायला पाहिजे होत्या. ही या देशातल्या पत्रकारितेची अवस्था झालेली आहे. मी अनेक वर्ष काम केलंय पत्रकार म्हणून. अशा लाचारीची कल्पना सुद्धा कधी करू शकत नाही. यांच्या बुटावर जर चुकून विष सांडलं तर दुसऱ्या दिवशी 100 पत्रकार मेलेले सापडतील. इतकी वाईट अवस्था झालेली आहे माध्यमांची. आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. पुन्हा होतं तेच आहे की तुम्ही हसताय. राग यायला पाहिजे. या लोकशाहीचे जे 3 पिलर आहेत आणि चौथा जो स्वयंघोषित आहे पत्रकारांचा, त्याची जबाबदारी आहे या देशातल्या संविधानाचं रक्षण होईल हे पाहण्याची. आणि तो करतोय काय? तो किती गोष्टींचं सत्य परिस्थिती तुमच्या समोर आणून दाखवतोय. या देशातल्या नागरिकांचं प्रबोधन करण्याचं काम माध्यम करतायत का? अजिबात करत नाहीये. अजिबात करत नाहीये. हे या सगळ्या गांभीर्यपणाने घेण्याच्या गोष्टी आहेत का? असा एक प्रश्न या सकल हिंदूला विचारला जात नाही की काय रे बाबा, काय संबंध यांचा त्याच्याशी? सांग ना मोदींना काय कारवाई करायला. आणि मला तर माझ्या बघाशी माझ्या त्या हरिती प्रकाशांच्या यांच्याशी बरोबर गप्पा मारत होतो. तो अमुक पुस्तक काढलं देशद्रोही, तमुक पुस्तक काढलं देशद्रोही. म्हटलं मलाही असे मला ते ईमेल पाठवतात, याला नाही माहितीये देशद्रोही. म्हटलं मी जर देशद्रोही तर तुमचा तो छपरी तडीपार काय गवत उपट्याला ठेवलाय का? आहे देशाचा गृहमंत्री तर कर ना कारवाई हिंमत असेल तर. बघू आम्ही सुद्धा निगड्या छातीचे. पाठीत गोळी खाणार नाही, छातीतच खाऊ. पाठ दाखवून नाही पळणार तुमच्यापासून. करा कारवाई असेल तर. पण या अवस्थेपर्यंत आणणार ब्रॉडकास्ट बिल. आता या माध्यम शरण गेली, आता युट्यूब चॅनलवाल्यांना शरण आणायचं म्हणून काय करतात? ब्रॉडकास्ट बिल आणण्याचा प्रयत्न केला या अधिवेशनात. मला विचारायला लागले तुझं युट्यूब चॅनल बंद केलं तर तू काय करशील? म्हटलं झाडावर चढून बोलेन, गच्चीवरून ओरडून बोलेन, चौकात स्टूल घेऊन फिरेन आणि बोलेन स्टूलावर उभं राहून. माझं चॅनल बंद कराल, बोलणं कसं बंद कराल? अजिबात बोलणं थांबणार नाही. तुमच्या या प्रत्येक गोष्टीच्या विरोधामध्ये सतत बोलत राहील. गावात तुम्ही अन्याय करताय.
हे मी मगाशी बोललो तुमचं गांधी उद्यान आणि याचं, ती दूध डेअरी होती ना मिल्क पावडर बनवणारी, या देशातल्या 2, महाराष्ट्रातली एकमेव, त्या जमिनीवरती डोळा ठेवून हडप करायची आहे काय? 5 स्टार हॉटेल बांधायचंय का तिथं? का या गावामधल्या, या शहरातल्या, या जिल्ह्यातल्या, या परिसरामधल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना का ती जागा मिळू नये? का त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ नये? सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही हा अन्याय करणार. एक कोल्ड्रिंक 15 पैशाचं साखर त्यात घालतात, 15 पैशाची साखर एका कोल्ड्रिंकच्या बाटलीला, आणि विकता किती रुपयाला? 20 रुपयाला. व्हॅल्यू एडिशनचे पैसे कोण घेतो? पाणी मिसळणारा, साखर बनवणारा नाही. व्हॅल्यू एडिशनचे पैसे त्याला मिळतात. मग जो दूध बनवतो तोच दुधाची पावडर बनवण्याचं पण उत्पन्न घेईल ना. का गरज आहे? का तुमच्या कशात घालू ही जमीन? सर्वोच्च न्यायालयापर्यंत यांना अडवं जा. उदगीरच्या लोकांना विनवणी आहे, सर्वोच्च न्यायालयापर्यंत यांना अडवं जा. त्या न्यायालयावरही फार भरोसा नाहीये. आता आपण पाहतोच आहे कुठल्या स्तराला गेलेलं आहे सगळं. आणि हे येणं वर्ध्यामध्ये येऊन भाषण करतं, काँग्रेस गणपतीच्या पूजेला विरोध करते. अबे गणपतीच्या पूजेला नाही विरोध करत, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या घरी जाऊन तू पूजा करतो याला आमचा विरोध आहे. आणि त्यांच्या घरी तू टॉयलेटला गेला तरी आमचा विरोध आहे. लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी स्वतंत्र असल्याच पाहिजेत. त्या एकमेकावरती प्रभाव टाकतात असं दिसायलाच नको. त्यामुळे तिच्या टॉयलेटला जाण्याला सुद्धा आम्ही विरोध करू, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरी, बाकी कुठेही जातो. नाही तर ते म्हणायला लागेल की माझ्या टॉयलेटला जायला विरोध करताय, वेडे आहे कारण. पण हे या गोष्टी अशा पद्धतीने डायव्हर्ट करायच्या, आणि त्याला तर या देशाच्या संविधानाची पर्वाच नाहीये. पण मग या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पण नाहीये का? त्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे ना. सुप्रीम कोर्टाचं कोड ऑफ कंडक्ट काय सांगतं? यू आर कॉन्स्टंटली इन पब्लिक गेज. तुम्ही पूर्ण वेळ लोकांच्या नजरेसमोर आहात. आदर्श पद्धतीनेच वागा. वागताय का तुम्ही? तोच कोड ऑफ कंडक्ट असं सांगतो की न्याय देऊन उपयोग नाही, तो न्याय देताना दिसलं पाहिजे. इट हॅज टू बी सीन, हे कोड ऑफ कंडक्ट म्हणतं. इलेक्ट्रोल बॉन्डच्या बाबत तुम्ही काय केलं? सर्वोच्च न्यायालयाने एवढंच सांगितलं, इलेक्ट्रोल बॉन्ड हे बेकायदेशीर आहेत, एवढंच. मग असंवैधानिक आहेत. मग असंवैधानिक कृत्य करणाऱ्यांवरती कारवाई काय? असंवैधानिक कृत्य करणाऱ्यांना शिक्षा काय? तो न्याय होताना आम्हाला दिसलाच नाही. आम्हाला फक्त निकाल मिळाला की ते असंवैधानिक आहे. पण मग असं जर असेल तर हा पायंडा पडणार आहे का? यापुढे रोज संविधानाची पायमल्ली करतील आणि हे एवढेच म्हणत राहतील की असंवैधानिक आहे, असंवैधानिक आहे, असंवैधानिक आहे. पण कधीही शिक्षा होताना दिसणार नाही. आणि यासाठी अशा संविधानाचं असं थिल्लरीकरण करण्यासाठी म्हणून माझ्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं रक्त आटवलं का? इतकी अवहेलना त्या संविधानाची होताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. पण हे होतंय कारण आपण जाब विचारत नाहीये. या संपादकांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडा आणि त्यांना सांगा हे आमचे प्रश्न तुम्ही छापत का नाहीत? या बांगलादेशच्या बद्दल हे आमचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांबद्दल हे आमचे प्रश्न आहेत, दूध डेअरीबद्दल हा आमचा प्रश्न आहे, गांधी उद्यानाबद्दल हा आमचा प्रश्न आहे. विचारत का नाहीत? रोज त्यांना विचारत का नाही? यांना लाज वाटेल इतकं शर्मिंदा करा. पत्रकारांना, संपादकांना शरम वाटली पाहिजे की आपण इतके मिंदे झालेलो आहोत. आता मी इथं येत म्हणजे मला असं वाटलं की काय सगळं गुलाबी 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 आहे इथं. पिंकू पवार त्यांनी नाव बदललं, आलं लक्षात कोण? पिंकू पवार. देवेंद्र फडणवीसचे 2 अग्निवीर, एकनाथ शिंदे, अजित पवार. वापर करून देणार आणि सोडून देणार नंतर. आणि लोकसभेमध्ये ज्यावेळेला आपल्या महाराष्ट्राने यांच्या थोबाडात मारली त्यावेळेला सुरू केलं लाडकी बहीण 1500 रुपये. परवा काय जाहीर केलं?
राज्यमाता, गाईला राज्यमाता आणि प्रत्येक राज्यमातेला 1500 रुपये. म्हणजे माझ्या आया बहिणी आणि गाय सेम. त्याच्या पलीकडे या सरकारला त्यांची किंमत नाही. तिला सुद्धा पशुप्रमाणेच समजणार आणि पशुप्रमाणेच वागवतायत हे तर आपण पाहतोय. बदलापूरला पाहिलं, पुण्यात पाहिलं, रत्नागिरीत पाहिलं, मुंबईत पाहिलं, नाशिकला पाहिलं, औक्याला पाहिलं. 70 वर्षाची बाई होती, तिला पशुप्रमाणेच वागवताय. म्हणजे एक मुलगी जी ग्रॅज्युएट आहे तिला 1500 रुपये आणि तिचा भाऊ जो ग्रॅज्युएट आहे त्याला 12,000 रुपये. का बाबा? पण तिथं तुमचा हा पुरुषत्वी मानसिकता दिसून येते. अत्यंत विकृत अशी ही मानसिकता आहे. त्याच्यानंतर काय केलं? म्हणजे पहिले 46,000 कोटीची तरतूद, मग आणखी लाडका भाऊसाठी तरतूद, मग तीर्थयात्रेसाठी 20,000 कोटी रुपये. अरे तुम्ही आणि मी सरकार निवडून देतो की माझे प्रश्न, माझ्या समस्या, माझ्या आशा, माझ्या आकांक्षा, माझ्या अपेक्षा मी निवडून देत असलेल्या सरकारनी पुऱ्या कराव्या. मला देवाचा धावा करायची वेळ माझ्यावर येऊ नये. हे तुम्ही सोडवा माझे प्रश्न. तुम्ही काय सांगताय की यातलं आम्ही काहीही सोडवणार नाही, देवाचा धावा करा आणि त्यासाठी घ्या 20,000 रुपये. अशा निष्क्रिय ज्यांनी त्यांचा इनकॉम्पिटन्स कबूल केलाय त्यांना आपण मत देणार? आणि कुठल्या थराला आहे? कुठे महाराष्ट्र आज? अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला, त्याच विधानसभेत आदल्याच दिवशी. त्या आर्थिक सर्वेक्षणात त्यांनी असं सांगितलं की 2014 साली महाराष्ट्र सरकारवरती असलेलं एकूण कर्ज 2,54,000 कोटी रुपये होतं. म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 2014 पर्यंत असलेलं कर्ज 2,54,000 कोटी रुपये होतं. आणि 2024 साली अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी महाराष्ट्रावरचं कर्ज आहे 8,92,919 कोटी. 3 पट कर्ज यांनी 10 वर्षात घेतलं. 3 पट. आणि हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर कालपर्यंत 54,000 कोटी रुपयाचं घेतलं. या 8,92,000 कोटी रुपयाच्या कर्जावरचं एका वर्षाचं व्याज किती आहे? 66,000 कोटी. 66,000 कोटी भागिले 365. रोजचं व्याज किती आहे? 180 कोटी. 180 कोटी भागिले 24 तास. एका तासाचं व्याज किती आहे? 7.5 कोटी. हा कार्यक्रम समजा 2 तास चालला तर तुमच्या खिशातले 15 कोटी रुपये फक्त व्याज म्हणून गेले. फक्त व्याज म्हणून. मुद्दल बाकी आहे. या थराला, या महाराष्ट्राला आणून ठेवलंय. भिकेला लावतायत, भिकेला. आणि सगळीकडे लुटमार चालू आहे. रस्त्यांमध्ये लुटमार, दूध प्रकल्पांमध्ये लुटमार, प्रत्येक खात्यात लुटमार आहे. काय या महाराष्ट्रातला ढाचा काय होता? मी दानिश बरोबर मी गप्पा मारत होतो, माझा सहकारी आहे. म्हटलं माझ्या लहानपणी ईदच्या दिवशी आम्ही शाळांमधले विद्यार्थ्यांना सांगितलं जायचं, ईदगाह मैदानाच्या बाहेर आम्ही हातामध्ये पांढरे कपडे आणि हातात गुलाबाची फुलं घेऊन उभे राहायचो. आणि जे जे लोक आतमधून बाहेर येतील त्या सगळ्यांना प्रत्येकाला गुलाबाचं फुल द्यायचं. गुरु गोविंद सिंग जयंती असली की आम्ही लेझिम खेळत मिरवणुकीत जायचो गुरु गोविंद सिंग जयंतीच्या. हे आम्ही एकत्र साजरे केलेले सण आहेत. आज माझं नाशिक कुठे आणून ठेवलंय, माझा महाराष्ट्र कुठे आणून ठेवलाय आणि देश कुठे घेऊन जात आहे. लोकांना एकमेकाशी बोलताना भीती वाटते. ज्या गाईला तुम्ही माता म्हणून आता म्हणताय, राज्यमाता, माझ्या राज्याची एकच माता आहे, जिजाऊ माता, एकच. आणि तुम्ही हे गाईला सांगता राज्यमाता. मुद्दाम सांगतो मी गुजरातमध्ये 2017 साली 6 महिने राहिलो होतो रफिक कुरेशी हे नाव घेऊन. आणि गुजरातमधून गाई म्हशी घेऊन यायचो, राजस्थानमधून आणि गुजरातमध्ये विकायचो.
आणि वाटेमध्ये या संघटना कशा खंडण्या गोळा करतात हे रेकॉर्ड करायचं. मला 9 वेळेला ट्रकमधून ओढलं, मरेपर्यंत मारलं, नोटा दाखवल्याबरोबर त्यांच्या अध्यक्षांकडे घेऊन गेले. आणि नेल्यानंतर तो मला सांगतो कि डर हमारी इन्वेस्टमेंट है, एक आदमी मार डालते हैं तो 10-20 हजार लोग डर जाते हैं, इसलिए बीच बीच में लोगों को मारते रहना पड़ता है. मग मी त्याला म्हटलं की धंदा हा मेरे को करने दो, मेरे को धंदा बढ़ाने का है. मला म्हणे कितना करेगा. मी 32 ट्रक आणले होते. मला म्हणे, मी म्हटलं रोज 40 लेके जाऊंगा. मी पूर्ण 3-1 महिन्याच्या काळात 32 आणले होते. म्हटलं रोज 40 लेके जाऊंगा. तर मला म्हणे देख अभी तो 1.5 करोड़ रुपये जमा कर रहे रोज का. एका चेकपोस्ट वरती अमीरगडच्या एका चेकपोस्टवर रोज 1.5 कोटी रुपये गोळा करत होते. ईद के बाद आना तब बात करेंगे. गाईच्या ट्रकला 15,000, म्हशीला 6.5, पाडे असतील तर 5,000. मी ते 2 दात कसे बघायचे इथपासून शिक्षण घेतलं होतं 1.5 महिना आधी राहून तिथं. आणि हे सगळं झाल्यानंतर 1.5 कोटी रुपये रोज गोळा करतात. उसके बाद आना तब हम बात करेंगे. म्हणजे तुमच्या माझ्यासाठी काय माता, यांच्यासाठी काय धंद्याचं मॉडेल, आणि यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये इन्व्हेस्टमेंट काय, या देशातल्या राज्यातल्या सामान्य गोरगरीब माणसाची भीती, भय. आणि त्यावर हे एका चेकपोस्टवर 500 कोटीचा धंदा करणार. अरे ज्याच्यावर तुम्ही धंदे, या देशात तुम्ही कायदा आणला ना गो हत्या बंदीचा, मग गो हत्या बंदीचा कायदा आणल्यानंतर हा देश 4 वर्षात जगामधला बीफ एक्सपोर्ट करणारा नंबर 1 देश बनलाच कसा काय. 1 किलो सुद्धा बीफ बाहेर नको जायला पाहिजे होतं ना. कायदा आहे तुमच्याकडं, तो जगातला नंबर 1 बनला. आणि ते हिंदुत्वाचं थोताड मला सांगता तुम्ही. माझं जिथं ऑफिस आहे नाशिकला, तिथं खालच्या मजल्यावरती भाजपच्या नगरसेवकाचा संपर्क कार्यालय आहे. आणि मी एक दिवशी येत होतो, माझा कुठला तरी व्हिडिओ आला होता, तर त्यांनी मला ते जरा असं चालू त्याचं की तुम्ही हिंदू आणि हिंदुत्वामध्ये फरक आहे असं सांगत होता, ते काय. तर म्हटलं हे गायन गायछापमध्ये जो फरक आहे तोच हिंदू आणि हिंदुत्वामध्ये आहे म्हणे. एकाचं काहीतरी उपयोग मूल्य आहे, दुसऱ्याचं फक्त उपद्रव मूल्य आहे. हिंदूचं काहीतरी उपयोग मूल्य आहे, हिंदुत्वाचं फक्त उपद्रव मूल्य आहे. फक्त द्वेषाचा प्रोड्युसर आहे. आणि आपण त्या द्वेषाचे बळी होणार का. मला तो गांधींचा धर्म मान्य आहे, जे रोज सांगत होते की मी सनातनी हिंदू आहे, पण रोज सनातन धर्माला मान्य नाही अशी गोष्ट करत होते. संडास साफ करत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांना, म्हणजे आप्पासाहेब पटवर्धन BA झालेला चित्पावन ब्राह्मण माणूस, त्यांच्याकडे गेला की देशाची सेवा करायची आहे, काय करू. त्यांनी सांगितलं तुझ्या गावामध्ये जा आणि जनावरांची तांबडी सोल. 96व्या वर्षी वारले आप्पासाहेब रत्नागिरीला. सर्व म्हणजे अस्पृश्यता मानणाऱ्या सवर्णांकडून अस्पृश्यांचाच व्यवसाय करायला लावला. ते पण खरं निर्मूलन होतं. म्हणाला काय सांगायचं, दोन रिच्युअल फक्त ते करायचे, 2 कर्मकांड, एक सकाळची प्रार्थना आणि एक संध्याकाळची प्रार्थना. आणि प्रार्थना काय असायची, ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान, आणि वैष्णव जन तो तेणे कही पीड पराई जाय रे. तो हिंदू धर्म मला मान्य, 100% मान्य आहे. आणि त्या धर्मासाठी जसं त्यांनी त्यांचे प्राण दिले, मीही 100 वेळा द्यायला तयार आहे. पण मला कुठल्याही परिस्थितीत माझ्या देशात द्वेष नको. मला धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, निर्भय वातावरण मिळालं माझ्या बालपणी, कारण त्याची किंमत माझ्या वाडवडिलांनी चुकवली होती स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन. आज मला जर वाटत असेल की माझ्या मुलीला निर्भय वातावरण मिळावं, लोकशाही मिळावी, धर्मनिरपेक्षता मिळावी, जातनिरपेक्षता मिळावी, तर त्याची किंमत मलाच चुकवणं भाग आहे. ती अशी थाळीमधून कोणी सजवून देऊ शकणार नाहीये. याची किंमत आपल्याला चुकवणं भाग आहे. म्हणून ज्यांचा एकही मूर्खपणा हसण्यावरी नेऊन चालणार नाही, चिडत आली पाहिजे की करताय काय तुम्ही वाटोळं माझ्या देशाचं. काय किंमत चुकवायला लागेल आपल्या पोराबाळांना कल्पना करून पाहना. आज आपण नाही उभं राहिलो, शेजाऱ्याच्या दारावरती संकटाची थाप पडली आहे म्हणून गप पांघरून घेऊन चालणार नाही.
त्याच्या दारावर संकटाची थाप पडली आहे. आता या क्षणी आपलं दार उघडून बाहेर यावं लागेल त्याच्या मदतीसाठी ना, कारण उद्याची थाप माझ्या दारावर असेल, तुमच्या प्रत्येकाच्या दारावर असेल. हे इतकं साधं लक्षात घे. फॅसिझम कोणासाठी थांबत नाही, कोणासाठीच थांबत नाही. तो प्रत्येकाचा बळी घेतो. नोटबंदी प्रत्येकाला लागली की नाही, प्रत्येकाला त्याची झळ पोहोचली की नाही. ते बावळट आणि बिंडोकेत म्हणून ते देशभक्ती म्हणून स्वीकारत गेले नोटबंदीला. जीएसटी काय आखलेचा पत्ता आहे का त्या जीएसटी मध्ये? हिरव्या मिरचीला 0%, लालला 18%. बावळटांना एवढं कळत नाही, हिरवीचीच लाल होते, लाल वेगळी नाही पिकत. पण ज्यांना कळतच नाही ते तिथं बसलेत. हे आपण खरंच समजून घ्यायला हवं. आणि अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये जर देशाला नेणार असतील. माझ्या मुलीने मला विचारलं की हे तू का करतो, तर मी तिला सांगितलं मी लहानपणी इयत्ता 4थी ते 12वी रस्त्यावर पेपर विकायचो. आणि ते पेपर विकत असताना या चौकात ओरडून ओरडून विक, त्या चौकात ओरडून विक, बस स्टँडवरती जाऊन विक, या बसमध्ये त्या बसमध्ये. 40 पैशाला पेपर होता. लोकसत्ता डाक एडिशन यायची आणि 15% कमिशन मिळायचं, 15%. 40 पैशाचा पेपर विकला तर 6 पैसे मिळायचे. आणि 8 पेपर विकले आणि 2 उरले तर 8 पेपरमध्ये विकलेले पैसे त्या उरलेल्या 2 मध्ये निघून जायचे. नुकसान. दिवसभर आरडाओरड करून काहीच मिळालं नाही. रडू यायचं, विनवण्या करायचो लोकांना की शेवटचे 2 उरलेत, प्लीज घ्या, प्लीज घ्या. आणि मी तिला म्हटलं माझ्याकडून दिवसभरामध्ये मला 2 माणसं तर अशी भेटत असतील ना की ज्यांना खरं तर त्या दिवशी पेपर घ्यायचा नव्हता, त्यांना दया आली, कीव आली त्या पोराची की 40 पैशासाठी हा पोरगा इतका आकांत करतोय, काही फरक पडत नाही, द्या 40 पैशांनी घ्या पेपर. 2 जणांनी दयेपोटी घेतले माझ्याकडून पेपर रोज. त्या 2 जणांची नावं मला माहित नाही, त्यांच्या जाती मला माहित नाही, त्यांचे धर्म मला माहित नाहीत, त्यांचे पंथ मला माहित नाहीत, पण त्यांचे अनन्वित ऋण माझ्यावरती आहे. आणि ते ऋण मला फेडायचे असतील तर मला या संपूर्ण समाजासाठी हे करावंच लागेल. कारण ते करून मी जे शिक्षण घेत होतो ते शिक्षण सत्य सांगण्यासाठी घेत होतो. खोटारडा बन असे माझे शिक्षक सांगत नव्हते ना माझे पालक सांगत होते. खरंच बोलायचं आणि बोलायचं तर त्या खऱ्याची किंमत असतेच ना. प्रत्येक खऱ्याची किंमत असते, ती चुकवू. शेवटी जे लिहून ठेवले ते कोण बदलू शकतं? मारणारा तो आहे तर वाचवणाराही तोच आहे. जे व्हायचं ते होईल. पण खरंच मला सांगा, लाजीरवाणा क्षण आयुष्यात एकही आला नाही एवढं नक्की सांगू शकतो. लाज वाटेल या दिवशी मी काय केलं, स्वतःचं तोंड आरशात पाहू शकत नाही, एवढं तर आजपर्यंत नाही झालेलं. सुदैवाने असं होऊ पण नाही येणाऱ्या काळात. आपल्याला उभं राहावं लागेल, आपल्याला यांच्या विरोधात टिकून राहावं लागेल, आपल्याला हे करण्यासाठी लोकांना प्रेरित करावं लागेल. माझ्या आजोबांनी मला लहानपणी सांगितलं होतं, आयुष्यात ज्या माणसाचे 2 आटे ढिले असतात तोच आयुष्यात काही ना काहीतरी करू शकतो. माझे आटे ढिले आहेत, मला आटे ढिले करणारी माणसं बनवायची आहे. आणि माझ्या मरणापर्यंत हे रेशीमबाग संपेल की नाही मला माहित नाही. कारण मोदी आणि शहा हा आजार नाहीये, ती लक्षणं आहेत. आजार रेशीमबाग येते नागपूरला. आपल्याला लक्षणांवर उपचार नाही करायचा आहे, आजारावर करायचा आहे. त्यामुळे मला जास्तीत जास्त लोकांचे आटे ढिले करायचे आहेत. खूप जण मला म्हणजे अनेक प्रकारे लोक सांगत असतात की तुला अटक करून टाकतील, मग काय करशील? म्हटलं मी सगळीकडे कंठशोष करत फिरत असतो. किती वेळा कार्यक्रमात असतात? 400, 500. विद्रोही सारखं संमेलन असेल तर 4000, 5000. टाका तुरुंगात. म्हटलं सकाळी 3000 कैद्यांची सभा घेईन, संध्याकाळी 3000 कैद्यांची सभा घेईन. जेलचा अख्खा स्टाफ सरकारच्या विरोधात करून टाकेल. येणा वेळा वाटलो का? गप बसणार नाही, बोलणं बंद होणार नाही. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता. कुछ नहीं बोलने पर आदमी या कुछ नहीं सोचने पर आदमी मरी जाता. आणि मला असं मरायचं नाही. माझ्या मगाशी पाशचा उल्लेख झाला म्हणून मला आवडणारी, एक अत्यंत आवडणारी पाशची कविता मला वाचायची आहे मुद्दा.
गवत आहे मी, तुमच्या सर्व गोष्टींवर मी उगवून येईल. बॉम्ब फेका हवं तर विद्यापीठांवर, बनवून टाका वसतिगृहांना मातीचे ढिगारे, नांगर फिरवा हवं तर आमच्या झोपड्यांवर. पण माझं काय करा, मी तर गवत आहे, मी सगळं व्यापून घेईन, त्या प्रत्येक ढिगाऱ्यावर सुद्धा उगवून येईल. बंगा बेचिराग करा, संगरूर नामशेष करा, धुळीत मिळवा लुधियाना. माझी हिरवळ काम करेलच स्वतःच. 2 वर्षांनी 10 वर्षांनी प्रवासी पुन्हा कंडक्टरला विचारतील, हे गाव कोणतं जिथं हिरवळ दिसते. आणि मग तो कंडक्टर त्यांना तिथं उतरवेल जिथं हिरवगार गवताचं जंगल असेल. कारण मी तर गवत आहे, मी आपलं काम करतच राहीन. तुमच्या सर्व विध्वंसावरती मी उगवून येईल. ही ज्या चिकाटीने आपल्याला काम करायला पाहिजे. लाकडाची ओणकी खूप असतात जी प्रवाहाबरोबर वाहत जातात. आपण लाकडाची ओणकी नाही आहोत. आपण खांद्यावरती एक सक्रिय अवयव असलेली माणसं आहोत. आपण शाखेत कधीही न गेल्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीवर मर्यादा आलेल्या नाहीत. आपण हव्या त्या कल्पना करू शकतो, हवी ती स्वप्न पाहू शकतो, आणि हवी ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी हवे तितके कष्ट आपण करू शकतो. हे करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. या लोकांच्या समोर एक साधं सोल्युशन आहे. मुद्दाम याचं नाव मी सत्याग्रह का म्हटलंय. या RSS भाजपच्या मनोवृत्तीच्या आणि विचारसरणीच्या समोर जर या देशातल्या प्रत्येक दुकानात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात, प्रत्येक घरात, प्रत्येक वर्गात, प्रत्येक शाळेत, प्रत्येक शेतात फक्त एक सत्य उभं राहिलं ना, हे ढुंगणाला पाय लावून पळून जाते. ते सत्य असं ठिकठिकाणी यांच्या समोर आपल्याला उभं करायचं आहे. दुसरं कुठलंच हत्यार वापरायची गरज नाही. एवढ्यानेच ते पळून जाऊ शकतात, पराभूत होऊ शकतात आणि पुन्हा कधीही मान वर काढू शकणार नाही. इतका जालिम माझा उपचार या आजारावरती होईल. हा करायचा की नाही करण्याची खूप किंमत आपण गेल्या 10 वर्षात चुकवली आहे. आता तरी आपण जागे होऊया, आता तरी आपण मनाची तयारी करूया आणि 100% येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होऊया. लोकसभेत यांचे 9 खासदार निवडून आले. विधानसभेत सुद्धा 9च्या वर एकही आमदार निवडून आला नाही पाहिजे. धुळीलाच मिळवायचं हे जर आपण करण्याचा निर्धार केला तर हे 100% यशस्वी होईल. आजच्या प्रसंगी आपण स्वतः प्रती कुठल्याही आणि खरंच सांगतो, कुठल्याही राजकीय पक्षासाठी, अमुक उमेदवारासाठी, अमुक जातीसाठी, अमुक धर्मासाठी नाही, माझ्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी मी संकल्प करतो की या प्रवृत्तीच्या विरोधात मरेपर्यंत विरोध करेन. हा संकल्प आपण आपल्या स्वतःशी करायचा आहे. त्यात आपला स्वार्थ आणि आपलं हित आहे. तेवढा संकल्प आपण आज करू. आजच्या दिवशी तुम्ही मला बोलावलं, इतक्या वेळ माझं लांबलेलं सगळं ऐकून घेतलं, बायोलॉजिकल असल्यामुळे सहन केलं, याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.